वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे एक गडावरती। त्या गडाचं नाव आहे केंजळगड। त्या गडावरती आपण जाणार आहे आणि तिथला तुम्हाला व्ह्यू वगैरे पूर्ण दाखवणार आहे। आणि आता आपण जाऊया। इथून कमीत कमी 20 किलोमीटर आहे। तर आपण जाऊ आणि बघू। तर चला। तर मित्रांनो, हे बघू शकता ही गाडी आणि दोन माझे मित्र। आपण टेबल सीट आता आपण गडावरती जाणार आहे, तुम्हाला दाखवतो। तर चला। तर गाईज आता आपण आलो आहे कमीत कमी 6 किलोमीटर। आता इथून पुढं 10-15 किलोमीटर। आणि इकडे एक अजून एक गड आहे, रायरेश्वर म्हणून, इकडं मागच्या साईडला। तर तुम्हाला तो पण दाखवेन नेक्स्ट ब्लॉग मध्ये। तर चला आपण वरती जाऊ। तर मित्रांनो, ह्या साईडने जायचं आहे वाटतं। तर चला, आपले गणेश भाऊ पुढे चाललेले आहेत। तर मित्रांनो, तर आपण इथून पाय वाटते तिथून वर जायचंय। आणि इथं मागे शाळा आहे, तुम्ही बघू शकता। इथं मागच्या साईडला शाळा आहे बघा। तर चला जाऊया आपण वर। मित्रांनो, दुसरी वाट सापडलेली आहे आपल्याला आणि आपण दुसऱ्या वाटेने आता आलोय। आणि हे बघू शकता मागच्या साईडला गड, हे बघू शकता गड। आणि हे बघू शकता खालच्या साईडला ह्या रोडने आपण आलोय। आणि या साईडला रायरेश्वर आहे, ह्या साईडला समोरच्या। तर चला आता आपण जाऊया गडावर। मित्रांनो, आता खूपच वरती आलंय। ते दोघं मित्र तर काय दमलेत, ते खाली बसलेत। पण मी ब्लॉगर आहे म्हणलं, मला वरती जाणं भागच आहे। आणि तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब पण करून टाका, कारण अशा ब्लॉग बी करण्यासाठी तुमच्यासाठी मी वरती आलो आहे। तर चला आता डायरेक्ट गडावर भेटू। मित्रांनो, हे बघू शकता आपण आलेलो आहे आता गडावर। म्हणजे अजून गडावरती गेलो नाही, पण तुम्हाला आता गडावर जाऊन दाखवतो। मला पण नाही माहिती हा गड कसा आहे, कारण की मी पण पहिल्यांदा चाललेलो आहे। तर तुम्हाला आता वर जाऊन दाखवतो। आणि हे बघू शकता हवा अशी खूप छान प्रकारे सुटलेली आहे, खूप बरं वाटत आहे। आणि हे बघू शकता मागच्या साईडला डोंगर, आणि हे बघू शकता गड हा असा इथपर्यंत आहे। तर चला जाऊया। मित्रांनो, हे बघू शकता कसलं जबरदस्त गड आहे। आणि इथून वाटतं आणि तिथं पुढे दरवाजा आहे। तर आपण दरवाजापाशी जाऊन बघू। आता इथं वरती आलोय आहे गडापाशी।
आणि हे बघू शकता, हा ही बघू शकता गुहा. तर मित्रांनो खूपच आत गेलेली दिसते गुहा. म्हणलं फक्त बाहेरने दाखवतो. आणि मी एकटाच आलेलो आहे वरती. इथं माझे 2 मित्र खालीच आहेत अजून, ते काही वरती आले नाहीत. तर मित्रांनो हे बघू शकता, ही गोवा खूप आतमध्ये गेलेली आहे असं वाटतंय, कारण की आतमध्ये आपण जाऊ शकत नाही. तरी बघू शकताय. तर चला आपण तिकडे जाऊन बघूया. दरवाजा आहे तिकडं, तर बघू. आणि बघू शकता खाली हे बघू शकता, शेतांमध्ये लावणी केलेली आहे, थोडे थोडे दिसत आहे. इकडून तुम्हाला दिसते का नाही काय माहित, आणि बघू शकता खाली. तर चला जाऊया आपण. तर हे बघू शकता मी आहे इथं आलेलं आहे, आणि हे बघू शकता व्हिडिओ कॉलवर वरती येत आहेत. त्यांना अजून वाट सापडली नाही, की मी सांगितलं होतं त्यांना वरती या, तर आले नाहीत. तर आता मी एकट्यावरती आलोय, तर ते येत आहेत आता खालनीवर. तोपर्यंत आपण वर जाऊ. तर चला. तर मित्रांनो आता आपल्याला पायऱ्या लागलेल्या आहेत गडाच्या. तर आता आपण गडावरती जाऊया चालत. आणि ते दोघं तर अजून लांबच आहेत खूप. त्यांना म्हणतो वर चला, तर ते काय आले नाहीत. तर चला आपण जाऊया वर. हे बघू शकता पायऱ्याने, इकडून बघू शकता खाली दरी. तर चला आपण. तर हे बघू शकता मी गडावरती आलेलो आहे, आणि माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता फॉग तर खूप येतं असा. तर तुम्हाला दाखवतो गड हा पूर्ण. तर गडावर आल्यावर ना असं वाटतंय, हे बघू शकता तुम्ही खालचं काही दिसत नाही, फक्त थोडंसं दिसत आहे. तरी बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो असं हे काय आहे माहिती नाही मित्रांनो, पण आपण जाऊन बघूया आतमध्ये काय. हे महाराजांच्या काळातलं असं वाटतं की इथं धान्य वगैरे ठेवत असतील ना असं वाटतं इथं. हे बघू शकता इथलं वरती छत हे पडलेलं आहे. तर बघू शकता, आणि आपण जाऊया बाहेर, कारण की इथं अख्ख्या गडावरती कोणच नाही, फक्त इथं 2 माणसं होती, तर ती पण खाली गेलेली आहेत. हे बघू शकता. आणि ह्या साईडला जो रोड गेलेला आहे मागच्या बॅक साईडला, तर तो रायरेश्वर किल्ल्यावरती गेलेला आहे. त्या गडाचा पण आपण ब्लॉग करू नक्की नेक्स्ट ब्लॉग मध्ये. इथं खूप भारी असं वाटत आहे गडावरती मित्रांनो. तर हे बघू शकता खाली इथलं सगळं असं पडलेलं आहे. आय थिंक इथं आता आपण तसं ते धान्याचं दाखवलं, म्हणजे ते धान्याचं होतं ना, तसंच हे पण असू शकतं. कारण की हे पूर्ण पडलेलं आहे. आणि हे बघा इथं बहुतेक तळ आहे. तर चला तुम्हाला ते पण दाखवतो. तर मित्रांनो खूप असं भारी फिलिंग वाटत आहे, कारण की गडावरती आलेलं आहे, आणि तिथं तळच आहे, पण या तळ्यामध्ये बघू शकता थोडंसंच पाणी आहे. हे बघू शकता. तर चला आपण इथं जाऊया आणि बघूया. तर मित्रांनो हे पण बघू शकता, हे पण असंच वाटतंय तळा. तर हे बघू शकता खालची हे वाई आहे, आणि हे 2 धरणे इथनी फॉग आल्यामुळे काही दिसत नाही. आणि इथं बघू शकता इथं दिसत असतील 2 जण, ती आलेली आहेत गाडावरती. तर आपण जाऊया त्यांच्याजवळ. खूप धुकं आलेलं आहे इथं असं, आणि खालचं काहीच दिसत नाही. आता तर पूर्ण हे बघू शकतो एक टोक आहे, ते तुम्हाला दाखवतो. तर चला. तर हे मित्रांनो बघू शकता पूर्ण असं धुकं आहे कडाने, आणि इथली काहीच खालचं दिसत नाही. बघू शकता ही साईड पण आणि ही साईड पण. आणि आता आम्ही टोकावरती. तर आता गाईज आता आपण तुम्हाला जेवढा गड दाखवता जमला तेवढा मी दाखवलाय. आणि इथली पूर्ण धुकं आहे, त्यामुळे काही गड दाखवता येत नाही. आणि तर गाईज आता आपण ब्लॉग एंड करूया. लाईक शेअर सबस्क्राईब करा तर माहिती चॅनलला. तर गाईज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. Go, 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 go.